मामा सारखी तारीख पे तारीख दिली जाते, नेमकी कधी तारीख आहे? खरं तर मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो, हे तारीख पे तारीख म्हणण्यापेक्षा खरं तर ज्यामध्ये माझ्या राज्यातील शेतकऱ्यांचं हित आहे, ज्या एखाद्या धोरणामुळे माझ्या शेतकऱ्यांचं भलं होणार आहे, ते धोरण या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनीताराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सूचनेनुसार या शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुरू आहे. आपण म्हटलं ते खरं आहे की अगोदर 30 जून तारीख आम्ही दिली होती, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पावसाळी अधिवेशन चालू होतं. पुरवणी मागण्यावरती राज्यपाल महोदयांची सही, पुरवणी मागण्या मंजूर झाल्याशिवाय आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्याशिवाय त्यावर आपल्याला ती रक्कम देता येत नव्हती. त्यानंतर आपल्याला एक लक्षात आलं की जे आपले मोठे शेतकरी, जे इन्कम टॅक्स भरणारे मोठे शेतकरी, त्या शेतकऱ्यांची सुद्धा आपल्याला यादी असणं गरजेचं आहे. कारण का परत यादी एकदा आपण एखाद्या शेतकऱ्याला कळवायचं कर्जमाफीची रक्कम आणि परत त्याला नंतर कुठंतरी थांबवायचं, काय तर अडचण, त्यामुळे सगळीच अख्खी यादी थांबवायची, ह्या गुंतागुंतीची प्रक्रियेपेक्षा माझ्या शेतकऱ्याला थेट लाभ मिळाला पाहिजे या उद्देशानं आपल्या सर्वांना माहिती आहे की इन्कम टॅक्सची भरणारे शेतकरी त्यांची यादी पण केंद्र सरकारकडून आपल्याकडे प्राप्त झालेली आहे. त्यामुळं आता तो विषय राहिलेला नाही. आता फक्त विषय जो राहिला आहे तारखेचा, तर साधारणतः आपल्याला माहिती आहे की या राज्याचे दिवंगत नेते अजितदादा पवार साहेबांची जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्तानं आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा पण उद्या वाढदिवस आहे. ते औचित्य साधून त्या शेतकऱ्यांना कुठं, कारण ह्या दोघांचा, मी एकनाथ शिंदे साहेब, सुनीतारावांचा पण आहे, पण या दोघांचा या कर्जमाफीच्यामध्ये दोघांचा खूप मोठा वाटा होता आणि दोघांनी खूप त्यामध्ये, तिघांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी पण यामध्ये सगळ्यांनी खूप त्यामध्ये स्वतः त्यामध्ये लक्ष दिलं होतं आणि त्याप्रमाणे 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही आपल्याला माहिती दिली जाणार आहे. आणि कदाचित उद्या आमच्याकडे आता इन्कम टॅक्सच्या याद्या, ज्या शेतकरी भरणाऱ्या शेतकऱ्यांची याद्या सरकारकडे प्राप्त झालेल्या आहेत, त्यामुळं कदाचित प्राथमिक स्वरूपामध्ये कदाचित उद्या 22 तारखेला दादांच्या जयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांचा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे, या निमित्तानं काही याद्या उद्या काय देता येतील का, यादी जाहीर करता येतील का, हाही प्रयत्न आमचा उद्या चाललेला आहे. पण मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो, शेतकऱ्यांना सांगतो की 30 जुलैपूर्वी ही शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये, कर्ज खात्यामध्ये वर्ग केली जाईल. तुम्ही केंद्र शासनाच्या डेटा संदर्भात बोलत होतात की आयकर संदर्भातला डेटा आम्ही मागवलेला आहे. असे किती शेतकरी आहेत जे यातून बाद होऊ शकतात? आणि आता ह्यातनं बाद होण्यापेक्षा आज आपल्याकडे यादी समोर, आता यादी आपल्याकडे 1-2 दिवसापूर्वी काल परवा प्राप्त झालेली आहे. ते आता संपूर्ण यादी पाहून असं मी डेटा म्हणण्यापेक्षा आता आपल्याला आपल्याला ज्याची गरज होती, आता आपली गरज भागलेली आहे, त्या बाबतीमध्ये डिटेल आपल्याला पुढे भविष्यामध्ये आपल्याला 4-2 दिवसामध्ये आपल्याला समजेलच. परंतु आता ती यादी आपल्याकडे आलेली आहे, त्यामुळं आता कुठलीही आपली अडचण राहिलेली नाहीये. आता आपल्याला कदाचित उद्या आपण त्या याद्या काय ठराविक उद्या आपल्याला बघू, जर उद्या त्या याद्या आपण त्या हे करतोय, काय ठिकाण काही प्रायोगिक, आपल्या प्रायोगिक म्हणण्यापेक्षा तो थोड्या प्रायोगिक ठराविक तेवढ्या आपण उद्या प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न आपला उद्याच्या तारखेचा आहे. जरी उद्याच्या तारीख होतात ते आहेच, पण त्याचबरोबर जी रक्कम आहे ती रक्कम मात्र आपण 30 जुलैच्या सगळ्या शेतकऱ्यांना देतोय. शेतकरी संघटनांना ज्या प्रामुख्याने मागण्या केल्या होत्या त्यामुळे आता नक्कीच बदल झाले असतील आणि यादीमध्ये कर्जमाफी घेण्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची वाढ झाली असेल. तो किती आहे आणि एकूण आकडे किती आहे? साधारणतः आता प्राथमिक, आता अंदाज तर सगळे प्राथमिकच आहेत किंवा थोडे हे, की साधारणतः आपल्या सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे साधारणतः 3 ते 4 हजार कोटी रुपयाची वाढ ह्यामध्ये निश्चित प्रकारे होईल. कारण 2019च्या जो आकडा आहे शेतकऱ्यांचा तो वाढ होईल. साधारणतः ही 36,585 कोटी रुपये आणि प्लस साधारणतः 3,800 का 4,000च्या आसपास आकडा, प्राथमिक अंदाजा आकडा जाईल. साधारणतः 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ह्या कर्जमाफीसाठी शासन माझ्या शेतकरी बांधवांना देणार आहे. आणि शेतकऱ्यांची संख्या मात्र 56 लाखाच्या आसपासच संख्या शेतकऱ्यांची थोडीफार पुढे राहील आणि शेतकरी संख्येमध्ये जास्त बदल होत नाही, पण रक्कम मात्र कर्जमाफीची रक्कम वाढते. खरं तर मी खरंच शेतकऱ्यांना पुन्हा सांगतो की दादांची उद्या जयंती, मुख्यमंत्री साहेबांचा, देवेंद्र भाऊंचा उद्या वाढदिवस आहे. खरंच खूप मोठा निर्णय ह्या शेतकऱ्यांसाठी आपल्या घेतलेला आहे. कारण काही आता कुठली समोर आपल्या निवडणूक नाहीये
निवडणूक नसताना सुद्धा आणि सरकारची आर्थिक परिस्थितीची अडचण असताना सुद्धा माझ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी हा जो निर्णय जो महायुती सरकारने घेतलेला आहे, निश्चित प्रकारे राज्याचा कृषी मंत्री म्हणून म्हणण्यापेक्षा एक शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून मी निश्चित प्रकारे या सर्वांचे आभार मानतो. तांत्रिक अडचणी आता सगळ्या संपलेल्या आहेत आणि उद्या तुम्ही जाहीर करता. तांत्रिक अडचणी सगळ्या संपलेल्या आहेत. कदाचित उद्या आमचा प्रयत्न आहे, उद्याच काय त्यातली यादी आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये काय लावता येईल ते लावतोय. परंतु कर्जमाफीची रक्कम ही 30 जुलैच्या अगोदर आम्ही देतोय. आपल्याला माहिती आहे की शेतकरी अडचणीत आहे आणि अडचणीतल्या शेतकऱ्याला ज्या कुठल्या कंपनीने बोगस बियाणं देऊन त्यांची फसवणूक केलेली आहे त्यांच्यावरती आम्ही तर सगळ्यांनी तुम्हाला माहिती आहे की साधारणतः राज्यामध्ये आता 81 FIR दाखल आहेत आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत. साधारणतः आपल्या राज्याचा जर विचार केला तर साधारणतः सोयाबीनची 42 लाख हेक्टरवर पेरणी झालेली आहे आणि 42 लाख हेक्टरपैकी साधारणतः 16,385 हेक्टरवर 16,000 त्याच्यावरती त्यामध्ये आम्हाला बाधित क्षेत्र आढळलेलं आहे. त्या बाबतीमध्ये आमची चौकशी सुरू आहे. ते कुठलं त्यामुळं काय हे केलं पाहिजे आणि त्यामुळं जे अडचणीतल्या शेतकऱ्याला त्या बाबतीमध्ये काय मदत केली पाहिजे की बियाणं बदलून देण्यापासून तर आहेच, परंतु आजही DPDCच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून काय करता येईल का तोही आमचा सगळ्यांचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री असं म्हणतात की 300 सॅम्पल घेतले होते, 130 सॅम्पल्स जे आहेत ते बोगस सापडलेले आहेत. त्यामुळे कडक कारवाई करण्याची तुमची काय मानसिकता आहे का किंवा आणखी शोध घेण्यासाठी? 100% कडक कारवाई FIR दाखल आहे सगळं त्यांनी दाखल 100% तुम्हाला मी सांगतो ना. म्हणजे ज्या मोठ्या कंपन्या जरी मोठ्या असल्या तर शेवटी माझ्या शेतकऱ्यांची फसवणूक केली ती किती मोठा पुढचा माणूस असू द्या किंवा मोठी कंपनी असू द्या त्याची आम्ही सरकार गय करणार नाही. जो कोण आमच्या कृषी विभागाचा आमचा अहवाल तर आपल्याला मिळालेला आहे, आमचं तिथं तपासणी पण त्यांनी सगळ्यांनी केली आहे. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे कारवाई ही आम्ही केलेली आहेच, पण अजूनही काय त्यामध्ये काय वाढ करता येईल तो करण्याचा प्रयत्न. किती तक्रारी प्राप्त झाल्या आणि गुन्हे किती दाखल झाले? साधारणतः आपल्याला माहिती आहे की एकूण तक्रारी संख्या ही 11,584 एवढ्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या आणि त्यामध्ये तालुका तक्रार निवारण समिती ही पाहणी साधारणतः 8,292 ठिकाणची पाहणी केली आणि सोयाबीन पिकाच्या बाबतीमध्ये 7,422 ठिकाणचे नमुने हे आम्ही घेतले आणि 7,422 नमुने जे घेतले त्यामध्ये 763 बियाणे हे अप्रमाणित आम्हाला आढळून आलेले आहेत आणि त्यामुळे निश्चित प्रकारे आम्ही ज्या बाबतीप्रमाणे ज्या कंपन्या झाल्या त्यांच्यावरती FIR दाखल केलेले त्यांच्यावर कायदेशीर आम्ही गुन्हे दाखल करतोय. ज्या ज्या ठिकाणी सापडलं त्या दुकानांचे परवाने कायमस्वरूपी निलंबित करणार आहोत. 100% त्या बाबतीमध्ये दुकानच परवण्यापेक्षा ज्या कंपनीचं जे बियाणं आहे त्यांना त्यांची बंदी ते बियाणं विक्रीची ताबडतोबच आपण बियाणं आम्ही ती विक्रीवर बंदी आणलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये कंपनीवरती आम्ही निश्चित प्रकारे कारवाई. शेतकरी कर्जमाफीवर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे मोठे विधान. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजेच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी माहिती दिलेली आहे. अनेक दिवसांपासून कर्जमाफी नेमकी कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत होता. आता त्यावर सरकारने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिलेले आहे. मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला 30 जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र पावसाळी अधिवेशन पुरवणी मागण्या मंजूर होण्याची प्रक्रिया आणि राज्यपालांची मंजुरी यावर विलंब झालेला आहे. याशिवाय आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांचा डेटा केंद्र सरकारकडून मिळणे आवश्यक होते. हा डेटा आता राज्य सरकारला प्राप्त झाला असून तांत्रिक अडचणी दूर झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. कृषी मंत्र्यांनी सांगितले की सरकारचा प्रयत्न 22 जुलैपासून काही प्राथमिक याद्या जाहीर करण्याचा आहे. मात्र अंतिम लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना 30 जुलैपूर्वी देण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या माहितीनुसार कर्जमाफीसाठी एकूण खर्च 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळू शकतो. अंतिम आकडेवारी शासनाच्या अधिकृत आदेशानंतर स्पष्ट होईल. यावेळी त्यांनी बोगस बियाण्यांच्या प्रकरणावरही भाषण केले आहे. राज्यामध्ये अनेक FIR दाखल झालेले असून दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठीही शासन प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे ही माहिती कृषी मंत्र्यांच्या निवेदनावर आधारित आहे. प्रत्यक्ष कर्जमाफीची रक्कम, पात्र लाभार्थ्यांची यादी आणि निधी जमा होण्याबाबत अंतिम निर्णय शासनाचा अधिकृत GR आदेश किंवा अधिकृत घोषणेनुसारच लागू होईल.
अधिकृत अपडेट येताच आम्ही तुम्हाला सर्वात अगोदर कळवू. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह.